हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 36. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वे ज्ञानफलैवेनैव वृजिनं संतरिष्यसि. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 37. यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. तू सर्व पापी जनातील सर्वात अगदी मोठ्यातील मोठा पापी जरी असशील तरीही ज्ञानरूपी नौकेतून या सर्व पापसागरातून तरून जाशील. अर्जुना, जसा प्रज्वलित झालेला अग्नी इंधन भस्मसात करतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात करतो. या अध्यायाचेच नाव ज्ञानकर्मयोग असे आहे. येथे भगवंत श्री कर्मयोगाचे ज्ञान देत आहेत. कर्मयोगातील ज्ञान, कर्मयोगामागील ज्ञान, कर्मयोगामागील भूमिका, कर्मयोगातील तत्व, कर्मयोगाचे महत्त्व, ज्ञानयज्ञाचे अनन्यसाधारण महत्त्व इत्यादी सर्व समजून घेणे हा उद्देश यामागे आहे. आत्ता पावे तो 35 श्लोक सांगून झाल्यावर आता भगवंत श्री या 2 श्लोकात ज्ञानयज्ञाची महानता, ज्ञानयज्ञाचे फार मोठे महत्त्व येथे सांगत आहेत. येथे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. भगवंत श्री सांगत आहेत की तू जरी या विश्वातील सर्वात मोठ्यातील मोठा पापी असलास तरीही ज्ञानयज्ञाने तू लगेचच पापमुक्त होशील. अगदी अधमातील अधम अशी पापे जरी तू केलेली असशील तरीही जर तू ज्ञानयोगाने दग्ध झालास तर ती सर्वच्या सर्व पापे तत्काळ जळून भस्म होतील, नष्ट होतील. जरी तुझे पूर्वसंचित पापाने भरलेले असले तरीही याही जन्मी आत्ता पावेतो तू जरी पापकर्मच केलेले असलेस तरीही जर तू ज्ञानयज्ञाने प्रज्वलित झालास तर ती सर्व संचित आणि वर्तमानातील प्रारब्धाची पापे जळून भस्म होऊन नष्ट होतील. याचबरोबर अजून एक विलक्षण गोष्ट घडेल. भविष्यकाळात होणारी पापे आता तुझ्या हातून होणार नाहीत. तू पापमुक्त होऊन पूर्ण मुक्त होशील. याचे उदाहरण म्हणजे पापी, वाटमारी करणारा, लुटालूट करणारा, खून करणारा असा वाल्या कोळी रामनामाने ज्ञानी होऊन पापमुक्त झाला. एवढेच नव्हे तर पुढे तो पूर्ण मुक्त होऊन वाल्मिकी ऋषी झाला. ज्ञाननौकेत विहार करू लागल्यावर पापसागर कितीही मोठा असू दे तो या ज्ञाननौकेद्वारे पार होतो. पाप पूर्वसंचित या जन्मींचे किंवा भविष्यात होणारे असे कसेही आणि कितीही असू दे तो असा महापापसागर ज्ञानयोगाच्या नौकेद्वारे तरून जातो. या श्लोकामुळे येथे गैरसमज दूर होतो. अशी चुकीची समजूत आहे की पाप नष्ट होण्यासाठी पुण्य करणे आवश्यक आहे. पापाचा नाश त्याच्या विरुद्ध असणाऱ्या पुण्यामुळे होतो. याचा अर्थ एका पापाला एक तोडीसतोड पुण्य करावे तेव्हा केलेले ते पाप नष्ट होते. परंतु तसे काहीही होत नसते. कारण पाप किंवा पुण्य या दोहोमुळे भोग निर्माण होत असतात. ते उपभोगूनच संपवावे लागतात. पापामुळे नरकात हाल अपेष्टा भोग उपभोगावे लागतात तर पुण्यामुळे स्वर्गात सौख्यात ऐशारामात भोग उपभोगावे लागतात. याचा अर्थ पाप किंवा पुण्य अशा दोन्हीमुळे मुक्ती प्राप्त करणे अडचणीचे आहे. ज्ञानयोगे आपण पाप आणि पुण्य अशा दोन्हीच्याही पार निघून जातो.
त्यामुळे आपण मुक्त होतो. पाप आणि पुण्य ही परस्परांना छेद देऊ शकत नाहीत, कारण ती एकमेकात गुंतलेली आहेत. पाप किंवा पुण्य स्वतंत्रपणे घडू शकत नाही. केवळ पाप किंवा केवळ पुण्य घडत नाही. पापासाठी पुण्य करावे लागते आणि पुण्यासाठी पाप करावे लागते. हा पाप पुण्याचा कर्मन्याय महाविलक्षण आहे. द्रोणाचार्यांना ठार मारण्यासाठी धर्मराजाला नरोवा कुंजरोवा अश्वत्थामा गतहा असे असत्य संभाषण करावे लागले. पुत्रवियोगाने शस्त्रत्याग करून द्रोणाचार्य जेव्हा समाधिस्थ झाले तेव्हा त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. कर्णावर तो शस्त्रविहीन असताना बाण सोडण्यात आला. वालीवर रामाने झाडामागून छुपेपणाने बाण मारला. विश्वासघात करायला त्या अगोदर विश्वास संपादन करायला लागतो. अन्याय होण्यासाठी त्याआधी न्याय असावा लागतो, तेव्हाच अन्याय होतो. अधर्मासाठी त्याआधी धर्म अस्तित्वात असावा लागतो, मगच अधर्म होऊ शकतो. याचा अर्थ असाही आहे की चटकन न पटणारा आणि वाद निर्माण करणारा हा अर्थ आहे. आपण जेव्हा पुण्य करायला जातो तेव्हा आपल्या हातून आपल्या नकळत असेल परंतु पाप होत असते. अगदी साधे उदाहरण घेऊया. आपण जेव्हा आपली साठी शांत करतो आणि 60 मेहुणे जेवायला घालतो तेव्हा त्या 60 मेहुणांना नियत आणि विहित आणि प्राप्त अशा त्यांच्या स्वकर्मापासून आपण तेवढा वेळ वंचित ठेवत असतो. हे आपल्याला लागणारे पाप आहे. तेव्हा पुण्यकर्म हे आपल्या दृष्टीने पुण्यकर्म असले तरी ते इतरांच्या दृष्टीने असेलच असे नाही. उदाहरणार्थ लग्नात कन्यादानासाठी मातापिता यांचे ते स्वकर्म असेल, परंतु तेथे जमलेल्या प्रत्येकाचे ते स्वकर्म असेलच असे नाही. तेव्हा पुण्यकर्म करताना याचा विचार करावा. गर्दी जमवायला उगीचच दिसेल त्या समारंभाला बोलवत सुटू नये. तसेच कोणी या म्हटले की धावाधाव करू नये. आपले तेथे काय काम आहे याचा पोच ठेवून आपली उपस्थिती ठेवावी, नाहीतर तोंडी शुभेच्छा द्याव्यात. त्याच जास्त महत्त्वाच्या असतात. अत्यावश्यक लोकांनी जमून समारंभ सुटसुटीत करावा. ज्यांना हा माझा विचार ज्वालाग्राही वाटेल त्यांनी मला माफ करावे. ज्ञाननौकेत विहार करू लागल्यावर पापसागर कितीही मोठा असू दे, तो या ज्ञाननौकेद्वारे पार होतो. हे कसं होतं त्याचं भगवंत श्री उदाहरण देत आहेत. अग्नी प्रज्वलित झाल्यावर तो त्यातील इंधन भस्म करतो. अग्नीने पेट घेतल्यावर त्यात दिलेली आहुती किंवा त्यात टाकलेली समिधा जळून राख होते. अग्नीच्या प्रदीप्त ज्वाळा ज्याला वेढतात त्याला त्या जाळून टाकतात. त्याप्रमाणे ज्ञानाग्नी पेटल्यावर, ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यामध्ये केलेली पापे दग्ध होतात, भस्म होतात. ज्ञान प्राप्त झाल्यावर पापाची जाण येते, अज्ञान दूर होते, मग आपल्याकडून पाप होत नाही. ज्ञानयज्ञामुळे, ज्ञानयोगामुळे पूर्वसंचित भोग उपभोगण्याची आवश्यकता उरत नाही. ज्ञानयज्ञाने मनुष्य सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो. यास्तव नरदेहाचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून याच जन्मी ज्ञानयज्ञ करून, ज्ञानयोग साध्य करून सर्वतोपरी पापमुक्त व्हावे, म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमकरिता सुटका होईल. अनेक योनींचा प्रवास करून हा अत्यंत दुर्मिळ असा नरदेह प्राप्त झालेला असतो. त्याचा सदुपयोग करून जन्ममरणाच्या दुष्टचक्रातून कायमकरिता सुटका करून घेणे हे याच नरजन्मी शक्य असते. आपण काय करायचे त्याचा ज्याचा त्याने विचार करावा. हे कसे होते ते पाहण्यासारखे आहे, कारण यावर सर्वसामान्य जन चटकन विश्वास ठेवणे शक्य नसते. समजा एक खोली अनेक वर्ष बंद आहे. याचा अर्थ त्या खोलीत गेली अनेक वर्ष काळोख आहे. आता जर त्या खोलीचा दरवाजा उघडला तर तेथे क्षणार्धात उजेड होईल आणि तत्काळ तेथील अंधार नष्ट होईल. असे होणार नाही की जितकी वर्ष ती खोली बंद होती तितकी वर्ष तेथे प्रकाश जाऊन मग काळोख नष्ट होईल. काळोख कितीही वर्ष असला तरीही तेथे प्रकाश जाताक्षणीच काळोख नष्ट होईल. येथे जमा खर्चाचा हिशेबी आणि गणिती व्यवहार लागू होत नाही.
ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्यावर भोगप्रवृत्त अशा देहादी इंद्रियांशी संबंध विच्छेद होऊन तो संपुष्टात येतो. मग देहादी इंद्रिय ही जीवित राहण्यापुरती शिल्लक असतात. त्यांचे महत्त्व केवळ जीवित राहणे एवढेच उरते. मग आता कसले भोग आणि कसले उपभोग, सर्वच संपुष्टात येते. आता देह केवळ आत्मसाक्षात्काराकरिता जीवित ठेवणे एवढाच त्याचा उपयोग उरतो. त्यामुळे आता संचित प्रारब्धातील किंवा भविष्यातील भोग उपभोगायला देहादी इंद्रियांचा विच्छेद झाल्यामुळे त्याची गरजच उरत नाही. साहजिकच सर्वच भोग लय पावतात आणि संपुष्टात येतात. एवढेच नव्हे तर देहादी इंद्रियांच्या विच्छेदामुळे ते पुन्हा उद्भवत नाही. ज्ञानप्राप्ती झाल्यावर कर्तृत्वभाव उरत नाही. मी करता ही भावना राहत नाही. त्यामुळे कर्म हे केवळ जीवित राहण्यासाठी एका बाजूला होत राहते. ते मुद्दाम केले जात नाही. त्यातील पाप किंवा पुण्य असा भेद नष्ट होतो. अकर्मदशा प्राप्त होते. त्यामुळे संपूर्ण कर्माचा विच्छेद होतो आणि पाप किंवा पुण्य असे दोन्ही भोग संपुष्टात येतात. ज्ञानप्राप्ती झाल्यावर मुखी हरिनाम घेतले जाते. कारण या विश्वात एका परमात्म्याशिवाय इतर काहीही नाही हे ज्ञान झालेले असते. अर्थातच त्या एकमेवा द्वितीयाचे नाम मुखी घेतले जाते. अशा प्रकारे मुखी त्या एकमेवा द्वितीयाचे नाव असले की द्वैतभाव उरत नाही. जे होते ते त्या परमात्म्यासाठीच होत असते. त्यामुळे आपपर हा भेद राहत नाही. त्यामुळे पाप पुण्य असे काहीच घडत नाही. सर्व काही त्या परमात्म्यासाठी होत असते. मग कसले भोग आणि कसले उपभोग, सर्व काही त्याच्या पवित्र चरणी लीन होते आणि पवित्र होते. ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्यावर तेथे ज्ञानज्योत तेवत राहते. त्यामुळे आता तेथे काळोखरूपी भोग उरत नाहीत. तसेच येथून पुढे तेथे काळोखरूपी भोग असणे असंभव होते. कारण एकदा का ज्योत तेवत राहिली की ती अव्याहत तेवत राहते आणि तेथे प्रकाशच प्रकाश उजळून जातो. असे होत नाही की भोगरूपी काळोखाची ज्योत तेवत राहून काळोख पसरलेला राहतो. ते असंभव असते. कारण प्रकाश अस्तित्वात आहे, काळोख अस्तित्वात नाही. काळोख असे काहीही उपलब्ध नाही. काळोख हा प्रकाशाचा अभाव असतो. तसेच अज्ञान हे ज्ञानाचा अभाव आहे. त्यामुळे एकदा का ज्ञानज्योत पेटली की अज्ञान दूर होते. पुन्हा भोग उद्भवत नाहीत. येथे आता ज्ञानाग्नीमुळे अजून एक विशेष गोष्ट घडते. अग्नी पेटून त्यात आहुतीचे भस्म झाले, हवनाची राख झाली की मागे जे भस्म किंवा राख उरते ती महापवित्र असते. स्नान झाल्यावर शुद्ध झालेले शरीर अशुद्ध होऊ नये म्हणून भस्म अंगाला लावतात. राख शुद्ध असते, ती स्वच्छतेसाठी वापरतात. भांडी घासायला किंवा हात धुवायला राख वापरली जाते. याचा अर्थ भस्म किंवा राख हे शुद्धतेचे प्रतीक आहे. ज्ञानाग्नीमुळे भोगप्रवृत्त मुक्त पापपुण्यमुक्त झालेला योगी समाजाच्या शुद्धतेचे व्रत चालवितो. तो समाजाच्या उपयुक्ततेची कामे करतो. समाज त्याचा आदर्श ठेवतो. हरिओम.